नमस्कार, न्यूज 21 लाखांदूरमध्ये मी आशिष साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे. लाखांदूर तालुक्यात घरफोडी, पोलिसांकडून अवघ्या काही दिवसांत यशस्वी छडा, आरोपीस अटक, 1,48,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. लाखांदूर पोलीस ठाण्याने घरफोडीच्या गुन्ह्याचा अवघ्या काही दिवसांत यशस्वी छडा लावत एका आरोपीला अटक केली आहे. आरोपीकडून चोरीतील सोन्या चांदीचे दागिने, दुचाकी वाहने आणि इतर मुद्देमालासह एकूण 1,48,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस सूत्रानुसार 16 जुलै रोजी सकाळी घटनेतील फिर्यादीचे कुटुंबीय रोवणीकरिता शेतात जाताना घराला कुलूप लावून चाबी नेहमीप्रमाणे खिडकीत ठेवून गेले होते. दुपारी घरी परतल्यावर घरातील गोदरेज कपाटातून 2,000 रुपये रोख तसेच सोन्या चांदीचे दागिने चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी लाखांदूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 305(अ) व 331(3) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे पंकज नामदेव काळसर्पे, वय 36 वर्षे, राहणार महालगाव, तालुका अर्जुनी मोरगाव, जिल्हा गोंदिया याला ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान आरोपीने चोरीची कबुली देत चोरीतील काही दागिने कोंडा येथील ज्वेलर्सकडे विकल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी आरोपीला सोबत घेऊन संबंधित सराफा दुकानातून व आरोपीकडून सोन्या चांदीचे दागिने जप्त केले. त्यासह गुन्ह्यात वापरलेली हिरो प्लेजर स्कूटी आणि हिरो होंडा पॅशन प्लस मोटरसायकल असा एकूण 1,48,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत पोलिसांनी सोन्याचे दागिने, सोन्याचे मणी, चांदीचे जोडवे, हिरो प्लेजर स्कूटी आणि हिरो होंडा पॅशन प्लस मोटरसायकल असा एकूण 1,48,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी ज्योतिका इंगडे आणि पोलीस निरीक्षक शिरीष भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष गंद्रे यांच्या नेतृत्वात पोलीस हवालदार संतोष चव्हाण, पोलीस शिपाई ओंकार सपाटे, लंकेश राऊत, अमित उईके व निलेश चव्हाण यांनी यशस्वीरित्या पार पाडली. लाखांदूर पोलिसांच्या या तत्पर कार्यवाहीमुळे घरफोडीचा गुन्हा अल्पावधीत उघडकीस आला असून परिसरात पोलिसांच्या कार्याचे कौतुक होत आहे.